मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राइब करा. ओके, नमस्कार. आय एम गोइंग टू टॉक अबाउट विजनरी नेतृत्वाच्या 7 आचार पद्धती. आणि खरोखरच खूप असा पॉवरफुल असा विषय. आणि इकडे जे जे उद्योजक आहेत, जे जे लीडर्स आहेत, जे जे बिझनेस लीडर्स आहेत, ज्यांच्या अंडर आपला बिझनेसचा एक ताफा आहे, त्यांना स्वतःमध्ये एक विजनरी नेतृत्व निर्माण जर करायचं असेल तर दिस टॉपिक इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह अँड इम्पॉर्टंट. सो आर यू विथ मी? फॅन्टॅस्टिक. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल मला इकडे तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायला आवडेल. आपण सगळे इकडे जे आहोत ते उद्योजक आहोत. बऱ्यापैकी मॅक्झिमम मंडळी जी आहेत ते उद्योजक आहेत किंवा बिझनेस लीडर्स आहेत. बिझनेसमध्ये किंवा एका उद्योगामध्ये एका लीडरच्या, एका मॅनेजरच्या किंवा ऍडमिनिस्ट्रेटरच्या भूमिकेमध्ये आहोत. पण ही जी सगळी तुम्ही माझ्यासमोर मंडळी बसलेली आहेत, जर तुम्ही एका लीडरच्या भूमिकेमध्ये आज उपस्थित आहात, कार्यरत आहात, हा पुढचा टॉक आहे ना, हा तुम्हाला इंट्रोस्पेक्टिव्ह असणार आहे. यू हॅव टू इंट्रोस्पेक्ट. इंट्रोस्पेक्टचा अर्थ आहे तुम्ही सगळ्यांनी एक आत्मपरीक्षण करायचंय की मी पदाने, पोझिशनने जरी लीडर असलो तरी खऱ्या अर्थाने मी लीडर हा मनाने सुद्धा आहे का, माझ्या विचारांनी सुद्धा आहे का, माझ्या कार्याने सुद्धा आहे का, माझ्या योगदानाने सुद्धा आहे का. आणि हा प्रश्न पुढच्या 30 मिनिटांमध्ये प्रामाणिकपणे प्रत्येकाने विचारायचा आहे. सो दिस सेशन इज गोइंग टू बी इंट्रोस्पेक्टिव्ह. सो आय नीड युअर सपोर्ट, आय नीड युअर ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट. आय एम गोइंग टू आस्क यू सर्टन क्वेश्चन्स. मी तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही प्रश्नांची उत्तरं देखील द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. आहात का तुम्ही सगळे माझ्या बरोबर? फॅन्टॅस्टिक. सो फर्स्ट ऑफ ऑल, एक लीडर कोण असतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारूया. लीडर मध्ये असे कोणते गुणधर्म असायला पाहिजे जे त्याला लीडर बनवतात. इफ अ पर्सन इज अ लीडर, व्हॉट मेक्स हिम अ लीडर? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो की हा खरा लीडर आहे, ही इज अ ट्रू लीडर, व्हॉट इज वन क्वालिटी और व्हॉट आर द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटीज अकॉर्डिंग टू यू विच मेक्स दॅट पर्सन अ लीडर? एनीबडी? येस मॅम. बसून सांगा. हा, घरातली तुम्ही लीडर आहात. ओके. एक मागेन कोणीतरी काहीतरी बोलतोय. येस. रिस्पॉन्सिबिलिटी जो घेतो, पूर्ण जबाबदारी घेतो, जबाबदारी द्यावी लागत नाही, जो जबाबदारी घेतो तो लीडर असतो. पुढे पण सर बोला. जो इनिशिएटिव्ह घेतो तो लीडर. ओके. अजून एनीबडी? व्हॉट मेक्स अ पर्सन लीडर? सो फॅन्टॅस्टिक. जबाबदारी घेणारा लीडर असतो, इनिशिएटिव्ह घेणारा लीडर असतो. येस. जो टीम बांधून ठेवतो तो लीडर असतो. अजून एनीबडी? अजून फास्ट. मला उत्तर पाहिजेत, मला तुमची ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. येस. जो समजून घेतो लोकांना तो लीडर असतो. येस मॅडम. स्वतःही काम करतो, इतरांना देखील काम करायला प्रवृत्त करतो. येस सर. मोदी इज अ लीडर. ओके. भारतामध्ये सगळ्यात काही झालं तर एकच नाव पहिलं आठवतं आपल्याला, ते म्हणजे मोदी. येस. अजून येस. अ पर्सन हु सॉल्व्स द प्रॉब्लेम इज लीडर. ओके. येस मॅम. विजन असायला पाहिजे. जर त्याच्याकडे विजन आहे, काहीतरी स्वप्न आहे दूरगामी, तर तो लीडर. येस सर. जो विश्वास ठेवतो, जो ट्रस्ट ठेवतो आपल्या टीमवर, तो लीडर. फॅन्टॅस्टिक. सुपर उत्तरं मला मिळत आहेत, खूप छान उत्तरं मला मिळत आहेत. आणि मला असं देखील वाटतं की लीडर हे हा जो विषय आहे ना, हा वन ऑफ माय फेवरेट टॉपिक, हा माझा खूप आवडीचा विषय आहे. आणि मी बऱ्याचशा वेळेला लिडरशिपवर अभ्यास करत असतो. सध्या देखील मी लिडरशिपवर अभ्यास करतोय आणि खूप इंटरेस्टिंग एक पुस्तक वाचतोय. मला एक लीडरशिप व्याख्या आहे ना, लिडरशिपची व्याख्या प्रचंड आवडते. ती व्याख्या अशी आहे, ती व्याख्या असं सांगते, लिडरशिप इज नॉट बिडिंग कॉम्पिटिशन और मेकिंग प्रॉफिट्स. लिडरशिप म्हणजे प्रतिस्पर्ध्यांवर मात करणं किंवा नफा कमावणं, हे लिडरशिप नाहीये. इनफॅक्ट लिडरशिप इज द आर्ट ऑफ गेटिंग इन टू द हार्ट ऑफ द पर्सन. लिडरशिप ही एक कला आहे लोकांचं हृदय स्पर्श करण्याची. अँड इन्स्पायरिंग हिम टू डू व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड टू बी डन ऑन हिज ओन अकॉर्ड. म्हणजे व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करून त्याला काहीतरी करण्यासाठी प्रेरित करणं आणि त्याला करायला प्रवृत्त करणं, कारण त्या व्यक्तीला असं वाटतं मी केलं पाहिजे, नॉट बिकॉज मला कोणीतरी सांगतो. सो लिडरशिप इज अ आर्ट. लिडरशिप इज समथिंग रिअली अनयुज्युअल. आणि हा काय प्रकार आहे, विजनरी लोक कशा प्रकारे लीडर बनतात, हे मला तुम्हाला आज तुमच्या समोर मांडायचं आहे. मित्रांनो, आपण सगळे फक्त लीडर नाही आहोत, तर आपण सगळ्यांना ऍडमिनिस्ट्रेटर देखील आहोत. स्ट्रॅटेजिक प्लान, डेलिगेशन, मॅनेजमेंट, HR स्ट्रॅटेजीज, या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. अँड ऑल दीज स्ट्रॅटेजीज आर ट्रान्झॅक्शनल. सो एखादा CEO असतो कंपनीचा, एखादा बिझनेस हेड असतो एखाद्या ऑर्गनायझेशनचा, त्याला भरपूर टेक्निकल गोष्टी लोकांकडनं काम करून घ्यायला कराव्या लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतात. देन व्हॉट इज लिडरशिप? लिडरशिप आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काहीतरी फरक आहे. काय वाटतं तुम्हाला? येस ऑर नो? There is a difference between leadership and administration. Let's first of all understand what is the difference
बिटवीन लिडरशिप अँड ऍडमिनिस्ट्रेशन. मित्रांनो, माझ्या मते ऍडमिनिस्ट्रेटर काम योग्य प्रकारे करतो, काम कशा प्रकारे व्हायला पाहिजे हे जो बघतो तो ऍडमिनिस्ट्रेटर असतो. पण लीडर तो ऍक्च्युली योग्य काम करतो. हॅलो, आर यू विथ मी? लेट मी गिव्ह यू वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल तुम्हाला देऊ इच्छितो. एक कंपनी असते आणि त्या कंपनीला ते जंगल कापणारी कंपनी असते, कटिंगची फर्म असते. सो दे गेट वन प्रोजेक्ट. त्यांना एक प्रोजेक्ट मिळतं की काही एकर अशी एक लँड असते, त्याच्यावर भरपूर झाडं वगैरे असतात, ते झाडं कापण्याचं त्यांना प्रोजेक्ट मिळतं. सो त्यांना जसं प्रोजेक्ट मिळतं सगळे खुश होतात, सगळी टीम खुश होते, त्यांचा जो ऍडमिनिस्ट्रेटर असतो तो पण खुश होतो. सगळ्या टीमला तो जमा करतो आणि म्हणतो ओके, आपल्याला असं प्रोजेक्ट मिळालेला आहे, आपल्याला एवढी एवढी झाडं कापायची आहेत, आपल्याला एवढे एवढे ट्रक लागतील, एवढे एवढे काम करायला माणसं लागतील, एवढे लेबर लागेल, एवढे लोडर लागतील, एवढे कटिंग मशीन्स लागतील, आपल्याला शिफ्ट जी आहे ती एवढ्या वाजता सुरू करायची आहे, एवढी कामं आपल्याला एवढ्या एवढ्या वेळामध्ये करायची आहे. एकदम प्रॉपरली प्लॅनिंग वगैरे सगळे करतात आणि ठरवल्याप्रमाणे सगळी लोक जी आहेत ते साईटवर जाऊन पोहोचतात आणि सकाळपासून सगळे एकदम धुवाधार ठरवल्याप्रमाणे काम करायला लागतात. काही जण कटिंगची कामं करत असतात, काही जण अजून त्यात लाकडांची छोटी छोटी कामं करत असतात, काही जण लोडिंगची कामं करत असतात, काही जण तो ट्रक जो आहे तो घेऊन जायचं काम करतात. ड्रायव्हर, सुपरवायझर, कटर, बिटर सगळे एकदम भिडलेले असतात. सुपरवायझर पण सुपरवायझरचं काम करत असतो आणि सगळं एकदम ठरवल्याप्रमाणे योग्य प्रकारे चाललेलं असतं. आणि इतक्यात एक व्यक्ती एका झाडाच्या अत्यंत उंच फांदीवर जातो आणि वरून बघतो आणि सगळ्यांना बघितल्यावर म्हणतो थांबा. सगळे थांबतात आणि म्हणतो हा का थांबा सांगतोय, आणि तो वरून म्हणतो थांबा, आपण चुकीचं जंगल कापत आहोत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ती जंगल कापण्याची प्रक्रिया योग्य होती का? येस, दे वेर डुईंग एव्हरीथिंग ऍज पर द प्लॅन, ऍज पर द स्ट्रॅटेजी. पण ते योग्य जंगल कापत होते का? नो. सो लीडरशिप इज अबाउट द डायरेक्शन, and that is the most important thing according to me. That doesn't mean that administrator is not important. ह्याचा अर्थ ऍडमिनिस्ट्रेशन महत्वाचं नाही असं मला अजिबात सांगायचं नाही. वी आर टॉकिंग अबाउट लिडरशिप हिअर. आर यू विथ मी एव्हरीबॉडी? अजून आपण समजून घेऊया. ऍडमिनिस्ट्रेटर दैनंदिन कामकाजात व्यस्त असतो. ऍडमिनिस्ट्रेटर जो असतो ना, तो जेव्हा ऑफिसमध्ये जातो सगळी कामं, रोजची कामं असे धाडकर पडतात त्याच्या अंगावर आणि आग लागलेली असते कुठे ते विचारू नका. पण तो विझवण्यामध्ये व्यस्त असतो, धूर निघत असतो सगळीकडे. तो आजची कामं, आज काय करायचंय, आणि आज तर भरदोलमध्ये कामं पडलेली असतात, आज तर भरपूर कामं असतात आणि आज तो भरपूर कामं करतो आणि त्याला असं वाटतं की बिझी असणं म्हणजे परिश्रम घेणं म्हणजे भरपूर कामं होत आहेत आणि भरपूर कामं होत आहेत ह्याचा अर्थ ग्रोथ होते. पण अनफॉर्च्युनेटली बिंग बिझी इज नॉट बिंग प्रोडक्टिव्ह. लीडर परिवर्तन घडवून आणण्यास वचनबद्ध असतो. मला इकडे एक उदाहरण द्यायला आवडेल. एक शिप असते, शिप, मोठं जहाज असतं, जहाज. त्या जहाजाचा कप्तान असतो, कप्तान. त्या जहाजाचा कप्तान त्या जहाजाचा लीडर असतो. मला सांगा, त्या जहाजाच्या कप्तानाने त्या जहाजाच्या कोणत्या जागेवर उभं असणं अपेक्षित आहे? कोणत्या जागेवर त्याने स्टेशन असायला पाहिजे सांगा? कुठे? डेकवर. डेकवर म्हणजे वर, फ्रंट डेकवर ना की बॅक डेकवर? फ्रंट डेकवर. का? छान व्ह्यू मिळतो तिकडनं म्हणून, बरोबर? वारा छान लागतो म्हणून. कशासाठी? कशासाठी? राईट डायरेक्शन. ही जहाज मला जिकडे घेऊन जायचं आहे त्याच दिशेने ते जात आहे का ह्याची चाचपणी करणं, ह्याच्यासाठी. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट जॉब ऑफ अ लीडर ऑफ अ शिप. पण आपल्यापैकी बरेच जण आपले जे बिझनेसचं जहाज आहे ना, आपले जे ऑर्गनायझेशनचे जहाज आहे ना, त्याच्या डेकवर नसतात. त्या जहाजाचे मशीन जिकडे असतं ना, इंजिन जिकडे असतं ना, तिकडे जाऊन त्यांचे छंद जोपासत असतात. विचार करा, जर एखाद्या जहाजाचा जो लीडर आहे, त्या जहाजाचं जिकडे इंजिन आहे तिकडे पक्कड पाना, ऑइल बिल घेऊन सगळं करत बसलोय, तू बाजूला हो, मला करू दे, मी ह्याच्यातला तज्ञ आहे, आणि डेकवर कोण नाही, काय होईल त्या जहाजाचं? भरकटून जाईल, टायटॅनिक होईल. ऍडमिनिस्ट्रेटर प्रतिकूल परिस्थितीला तोंड देतो. प्रतिकूल परिस्थिती. कोणीतरी सांगितलं प्रॉब्लेम सॉल्व्हर. सुपरमॅन बघितलाय तुम्ही पिक्चर? सुपरमॅन. सुपरमॅन मध्ये तो जो ऍक्टर असतो ना, तो असा चष्मा, असा भिंगाचा चष्मा असतो, बिचारा साधा सरळ माणूस असतो. पण असं काहीतरी झालं, काहीतरी असं इमर्जन्सी सिच्युएशन आली तर तो काय करतो? काढतो. मग त्याच्यातला एस असा तो मोठा, आणि मग ते
आणि तो जातो आणि एकदम इमर्जन्सी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपल्यातले बरेचसे उद्योजक सुपरमॅन असतात. यांचे चेहरे तुम्हाला असे साधारण वाटतात, पण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना बघितलं ना तुम्ही, ते लोक सुपरमॅनच्या खाली हे नाहीत. जसं मॅडम तुम्ही सांगितलं ना, मी माझ्या घरातली लीडर, तसे हे यांच्या ऑफिसचे सुपरमॅन. आणि लीडर अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. त्याला माहिती आहे हे रोजची प्रतिकूल परिस्थिती, आजची, उद्याची, परवाची ही प्रतिकूल परिस्थिती मी सतत जर सॉल्व्ह करत राहिलो तर माझं उद्याचं विजन मी कधी साध्य करू शकणार नाही. He builds an environment, he builds a momentum which solves the problem on daily basis automatically. How exactly this happens? Let me give you one more example. सगळे आहेत का बाय द वे माझ्या बरोबर? ना विचार करा, एक ट्रेन आहे, 12 डब्यांची ट्रेन आहे, मोठी ट्रेन आहे. आणि त्या ट्रेनचा जो पहिला डबा आहे, त्या पहिल्या डब्याच्या पुढची जी चाकं आहे, ही ट्रेन जी आहे ती स्तब्ध आहे, एका ठिकाणी स्तब्ध आहे. आणि त्या ट्रेनच्या पुढच्या डब्याची जी पुढची चाक आहे, त्या चाकांच्या समोर सपोज 4 इंचाचा लाकडाचा ठोकळा ठेवला दोन्ही चाकांच्या समोर. आणि आता ती स्तब्ध असलेली ट्रेन आहे, ती ट्रेन मी सुरू करायचा प्रयत्न करतोय, चालू करायचा प्रयत्न करतोय. मला सांगा ती ट्रेन पुढे जाईल का? नो. आता विचार करा, ही सेम ट्रेन आहे, ही 100 मैल पर आवर म्हणजे 100 माइल्स पर आवरच्या स्पीडने सुसाट चाललेली आहे, सुसाट वेग पकडलेला आहे. आणि या सुसाट ट्रेनच्या समोर जर 6 फुटाची जर सिमेंट कॉन्क्रीटची जर भिंत असेल, काय करेल? काय होईल? ती भिंत थाड पूर्ण तुकडे तुकडे होतील त्या भिंतीचे. नाउ आय वुड लाईक टू आस्क यू वन सिंपल क्वेश्चन. मगाशी पण हीच ट्रेन, आता पण हीच ट्रेन. आधी स्तब्ध असलेल्या ट्रेनच्या समोर फक्त 6 इंचाचे ठोकळे होते लाकडाचे, तरी त्याला ओव्हरकम त्या ट्रेनला करता आलं नाही. आणि सेकंड सिनेरिओ मध्ये हीच ट्रेन आहे, पण 6 फुटाची सिमेंट कॉन्क्रीटची भिंत उद्ध्वस्त होते. व्हॉट इज द डिफरन्स? Momentum. Now many people, many entrepreneurs go in their offices and solve daily problems. They are looking for the problems. आता ह्याला सॉल्व्ह करू का, ह्याला मदत करू का, आता ह्याचा फोन कॉल येतो ह्याला आन्सर करू का. त्यांना असं वाटतं की आता समोर दिसणारी जी कामं आहेत ती मी पूर्ण केली, ह्याचा अर्थ मी भरपूर काम केलं. You have just done your day job. तुम्ही फक्त दिवस घालवला, तुम्ही फक्त दिवसाची दैनंदिन जी कॉम्प्लेक्स काम आहे ती सॉल्व्ह केली, धंदा नाही वाढवला, धंद्याच्या विजनसाठी काही केलं नाही. आर यू विथ मी? इफ यू आर अ लीडर, देन यू हॅव टू बिल्ड ऑर्गनायझेशन. टुडे यू हॅव टू स्टार्ट बिल्डिंग टुमॉरोज ऑर्गनायझेशन, अँड दॅट इज व्हॉट लीडर डज. बरेचसे उद्योजक हे करण्यामध्ये स्वतःचं धन्य मानतात, कारण पैसे तर मिळत असतातच, पण उद्याचं विजन साध्य करण्यासाठी एक ऑर्गनायझेशन बिल्ड करायला लागते. अजून आपण काही बघूया. ऍडमिनिस्ट्रेटर हा कॉन्ट्रॅक्टर सारखा असतो, लीडर हा आर्किटेक्ट सारखा असतो. कॉन्ट्रॅक्टर जो असतो ना, तो साईटवर रोज जातो. लेबर किती आले, त्यांना खर्ची किती द्यायची, माती आली का, खडी आलं का, प्लास्टर ऑफ पॉलिश आलं का, हे लागलं का, ते लागलं का. कॉन्ट्रॅक्टर त्रस्त असतो. त्याला जर तुम्ही काय विचारायला गेलात ना, आधीच त्याच्या कपाळावर आठे असतात. काय कॉन्ट्रॅक्टर बसलेत वाटतं इकडे. पण लीडर इज लाईक आर्किटेक्ट. आर्किटेक्टला कधी कधी तर साईटवर जायची गरज पण नाही लागत, पण त्या कॉन्ट्रॅक्टर पेक्षा त्या आर्किटेक्टला माहित असते की ही बिल्डिंग कशी बनणार आहे. ह्याचा अर्थ कॉन्ट्रॅक्टर एकदम तुच्छ आणि लीडर एकदम उच्च असं अजिबात नाहीये. बोथ द रोल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, बट बोथ द रोल्स आर व्हेरी डिफरंट अँड बोथ रिक्वायर्स डिफरंट कॅरेक्टर्स. आर यू विथ मी एव्हरीबॉडी? ऍडमिनिस्ट्रेटर लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. ऍडमिनिस्ट्रेटरला एक गोष्ट रोज करायला लागते, ती म्हणजे फॉलोअप. हा आला का रे, आला का ऑफिसमध्ये, आला का, हा बसलाय का, हा फोटो काढून पाठव, कुठेस तू, हा हे तुला काम दिलंय, कधी मिळणार, किती वेळा सांगायचं, आता कुठेस तू, घरी किती वाजता गेलास, उद्या किती वाजता येणार. आणि अशा माणसाला ना एम्प्लॉईज एकदम क्रिएटिव्हली टोपी घालतात. सो ऍडमिनिस्ट्रेटर ट्राईज टू डू मायक्रो मॅनेजमेंट, बट लीडर लोकांच्या मनात भविष्याचं स्फूर्तिदायक चित्र निर्माण करतो. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी साध्य करायचंय आपल्या आयुष्यात, काहीतरी मोठं, काहीतरी वेगळं, आणि ते चित्र मनामध्ये रुजवण्याचं काम लीडर करतो. आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी एका शब्दामध्ये आपलं विजन सगळ्या मराठ्यांच्या मावळ्यांच्या मनामध्ये रुजवलं. हिंदवी स्वराज्य.
आणि हे स्वराज्याचं चित्र प्रत्येक मावळा आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये घेऊन फिरत होता. शिवाजी महाराजांना कधी सीसीटीव्ही लावायला लागले नाहीत. शिवाजी महाराजांना कधी फॉलोअप ठेवावा लागला नाही. शिवाजी महाराजांना कधी लोकांवर नियंत्रण ठेवावं लागलं नाही, कारण शिवाजी महाराजांनी लोकांची मनं जिंकली होती आणि त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचं एक स्पष्ट चित्र निर्माण केलं होतं. आणि ते चित्र व्हावं, वास्तवात साकार व्हावं, याच्यासाठी प्रत्येक मावळा पेटून उठून काम करायचं. आर यू शिवाजी ऑफ युअर ऑर्गनायझेशन? दिस इज माय क्वेश्चन टू यू. तुमचं स्वराज्य हे तुमचं ऑर्गनायझेशन आहे, बट आर यू द लीडर? Am I making sense to you? ऍडमिनिस्ट्रेटर लॉजिकल विचार करतो, लीडर क्रिएटिव्ह विचार करतो. ऍडमिनिस्ट्रेटरला रूल्स माहिती असतात, नियम माहिती असतात, प्रोसेस माहिती असते आणि तो चाकोरीबद्ध काम करत असतो. लीडरला माहिती आहे रूल्स आर फॉर अस, वी आर नॉट फॉर द रूल्स. हॅलो, आर यू विथ मी? सी, रूल्स आणि व्हॅल्यूज मध्ये फरक आहे. काय वाटतं तुम्हाला? यस ऑर नो? श्रीकृष्णाने प्रत्येक वेळेला नियम तोडले, पण तत्व कधी मोडली का? नाही. तत्व आणि नियम यामध्ये कधीही आपल्याला फरक करता यायला पाहिजे. जेफ बेझोस जो आहे अमेझॉनचा सर्व सगळ्यांना माहिती आहे, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, तो असं म्हणतो, an entrepreneur should be stubborn and flexible both. परत एकदा, an entrepreneur should be stubborn and flexible both. सर्वसामान्य माणूस ऐकेल, बोलेल चायला काय बोलतोय हा, म्हणजे entrepreneur should be stubborn and flexible both हे काय? पण पुढचं अजून एक वाक्य आहे, only he should know when to be stubborn and when to be flexible. So you should be flexible about the rules and the processes and the systems, but you should never be flexible. You should be absolutely stubborn about the ideology and core values of your organization. Are you with me? सो ऍडमिनिस्ट्रेटर काम योग्य प्रकारे करतो, लीडर योग्य काम करतो. So now when the differentiation of leader and administrator is so clear in front of us, administrator focuses on process, leader focuses on direction. Administrator focuses on how, when, who, where. Leader बोलतो what करायचंय आणि का करायचंय. Administrator बोलतो पेपर वर्क करूया, लीडर बोलतो पीपल वर्क करूया. Administrator अथॉरिटी वर काम करतो, लीडर ट्रस्ट वर काम करतो. ऍडमिनिस्ट्रेटरला लोक ऍडमिनिस्ट्रेटरला फॉलो करावं लागतं, नियम फॉलो करायला लागतात, इन्स्ट्रक्शन फॉलो करायला लागतात. लीडर इनिशिएटिव्ह घेतो. हा ऍडमिनिस्ट्रेटर असतो, तो इनोव्हेटिव्ह असतो. हा बिझी, आज बिझी असतो, ह्याचा उद्यावर डोळा असतो. हा एफर्ट्स घेतो, हा रिझल्ट डिलिव्हर करतो. हा स्ट्रेस मध्ये असतो, हा तल्लीन असतो. हा काम करतो, हा कॉन्ट्रीब्युशन करतो, हा फक्त टास्क करतो, पण लीडर गोल्स अचीव्ह करतो. दिस इज द डिफरन्स बिटवीन ऍडमिनिस्ट्रेटर अँड लीडर. वी आर गोइंग टू टॉक अबाउट विजनरी लीडर्स. I am not going to talk about administrators. I am going to talk about visionary leaders. Now मी तुम्हाला परत एकदा विचार करायला प्रवृत्त करतो. मला सांगा, जेव्हा विजनरी लीडर असा जेव्हा शब्द येतो, कोणत्या बिझनेस लीडर्सची नावं पटापट येतात मनामध्ये? पटापट. टाटा, रतन टाटा, JRD टाटा, येस. सॉरी, बिल गेट्स, फॅन्टॅस्टिक. अंबानी, अदानी, फॅन्टॅस्टिक. नारायण मूर्ती, महिंद्रा, आनंद महिंद्रा आनंद म्हणाले, ते देवानंद सारखं वाटलं जरा ते. हा, सॉरी, अजून स्टीव्ह जॉब्स, फॅन्टॅस्टिक. काय करतात हे लोक? का बनले हे विजनरी लीडर्स? काय असं आगळं वेगळं आहे? त्यांना जन्मापासून लिडरशिपची अशी वेगळी चिप टाकून दिली होती का देवाने? हॅलो, तुम्ही एक विजनरी लीडरची चिप, जा आता खाली, असं केलं असेल का ह्यांना? बऱ्याच जणांना असा एक गैरसमज असते. मी एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो, माझ्याबरोबर सगळे बरेचसे ट्रेनर्स आणि कन्सल्टंट्स होते, आणि आय इंट्रोड्यूस माय सेल्फ दॅट आय एम अ लिडरशिप कोच. एक कन्सल्टंट, एक ट्रेनर माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, अतुल, डू यू थिंक दॅट लिडरशिप कॅन बी डेव्हलप्ड? बिकॉज आय फील दॅट पीपल आर बॉर्न लिडर्स. आणि त्यावेळेला माझं उत्तर असं होतं की येस, लिडरशिप ही निर्माण होऊ शकते. लिडरशिप हे कॅरेक्टर आहे, लिडरशिप ही एक ॲबिलिटी आहे, आणि माणसाची ॲबिलिटी आणि कॅरेक्टर बिल्ड होऊ शकतं. जर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तर सर्वसामान्य टेक्निशियनचा विजनरी लीडर का नाही होऊ शकत? काय वाटतं तुम्हाला? यस ऑर नो? सो व्हॉट मेक्स अ विजनरी लीडर? तुम्ही म्हणाल की ठीक आहे, मग नारायण मूर्ती बरोबर आहे, JRD टाटा बरोबर आहे, स्टीव्ह जॉब्स बरोबर आहे, बिल गेट्स बरोबर आहे, पण हे करतात काय? हे वेगळं काय आहे ह्यांच्यामध्ये विच मेक्स देम अ लीडर? So I developed one concept called as visionary नेतृत्वाच्या 7 आचार पद्धती. विजनरी मुद्दामून शब्द वापरलाय, यशस्वी शब्द नाही वापरलाय, मोठा हा शब्द नाही वापरलाय.
श्रीमंत हा पण शब्द नाही वापरलाय, विजनरी हा शब्द वापरलाय. नेतृत्वाच्या 7 आचार पद्धती. ना व्हॉट इज आचार पद्धत? आचार पद्धत हा शब्द काय? इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रिच्युअल्स. देयर इज डिफरन्स बिटवीन हॅबिट अँड रिच्युअल्स. हॅबिट म्हणजे सवय, रिच्युअल म्हणजे आचार पद्धत. आचार पद्धत म्हणजे काय? आचार पद्धत म्हणजे काही लोकांनी स्वतःला जाणीवपूर्वकरित्या काही बंधनं घातलेली असतात आणि ते प्रथेप्रमाणे करत असतात. फॉर एक्झाम्पल आपल्यापैकी बरेच जण स्वतःला अशा काही रूढी किंवा अशा काही आचार पद्धतीमध्ये बांधून ठेवतात. फॉर एक्झाम्पल काही जण आहेत ना, आंघोळ केल्यानंतर पूजा करतातच. ही सवय नसते, ही त्या घराची, ही त्या फॅमिलीची काय असते? आचार पद्धत असते. हॅलो, आर यू विथ मी? काही फॅमिलीची अशी पद्धत असते 7च्या आत, ही त्या फॅमिलीची आचार पद्धत आहे. काही फॅमिलीची अशी पद्धत असते की जेवताना टीव्ही बंद आणि सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचं. सो आचार पद्धत इज मोर दॅन अ सवय. आचार पद्धत ही सवय नाहीये, तर आचार पद्धत हे अंगीकारण्यासाठी सवयीच्या पण पुढे जाऊन जे एफर्ट्स घेण्यात येतात, दॅट इज आचार पद्धत. आय एम मेकिंग सेन्स टू? तुम्हाला कळलं सवय आणि आचार पद्धत मधला फरक काय? सो अशा 7 आचार पद्धती आहेत. तर तुम्ही लीडर आहात, जर तुम्ही उद्योजक आहात आणि एक खरोखरच जबरदस्त ऑर्गनायझेशन बिल्ड करायची आहे, एक विजनरी ऑर्गनायझेशन बिल्ड करायची आहे, दीज आर द 7 रिच्युअल्स विच आय एम गोइंग टू शो इन फ्रंट ऑफ यू. सो चटकन आणि पटकन या 7 आचार पद्धती तुमच्या समोर मांडतो. आहात का तुम्ही तयार? फॅन्टॅस्टिक. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट आचार पद्धत, पहिली आचार पद्धत, कामाला कारणाची जोड. बोलता का माझ्या बरोबर? काय? कामाला कारणाची जोड. मित्रांनो, कोणत्याही माणसाला आहे ना काम करायला नाही आवडत. कोणत्याही माणसाला आहे ना परिश्रम करायला नाही आवडत. हॅलो, आर यू विथ मी? कुठल्याही माणसाला एखादी गोष्ट मनापासून तेव्हाच करायला आवडते जेव्हा त्याच्या मागे काहीतरी त्याचं कारण आहे. माणसाला सकाळी उठायला आहे ना कारण लागतं. कारण, एक इन्स्पायरिंग, एक कंपेलिंग रिझन, एक पर्पज टू वेकअप इन द मॉर्निंग. पण लोकांना विचारलं का उठता? अलार्म वाजतो, उठावं लागतं. काय करणार? अरे जीता क्यों है? क्या करे, जीना पड़ता है. दुनिया में अगर आए हैं तो जीना ही पड़ेगा. अगर ये जीवन जहर है तो. असे लोक कसे जगत असतील विचार करा. आणि हे दुनियाचा प्रॉब्लेम आहे. 95% of the people don't have purpose to live. Now what you can do, जर त्या व्यक्तीला तो जे काही काम करतो, छोटं काम करत असेल, छोटं काम करत असेल, त्याला त्या कामाच्या मागे काहीतरी मोठं कारण आहे, त्या मोठ्या कारणाचा त्याला छोटा भाग बनायला आवडतो. म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट न्यूजपेपर बघितला असेल कधीतरी. ब्लॅक अँड व्हाईट, आजकाल कलर असतात, पण ब्लॅक अँड व्हाईट न्यूजपेपर, मी शाळेमध्ये वगैरे असताना ब्लॅक अँड व्हाईट न्यूजपेपर होते. त्याच्यामध्ये ना छायाचित्र जी यायची ना, ती छायाचित्र जर जवळून बघितली ना, जवळून, तर त्याचे ठिपके बनवून ते पूर्ण छायाचित्र बनलेलं असायचं. प्लीज टेल मी, यस ऑर नो? तर तुम्ही भिंगाने बघितलं तर एक ठिपका, एक पिक्सेल यू कॅन सी क्लिअरली. तसंच प्रत्येक व्यक्तीचं काम जरी ठिपक्या एवढं असलं ना, तरी त्याला त्या मोठ्या चित्राचा छोटा ठिपका बनायला आवडतो. The challenge for you is how you can show the bigger picture. मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवू इच्छितो. बघायला आवडेल का व्हिडिओ? ना तुम्ही चित्रपट भरपूर बघत असाल, पण या चित्रपटांमधून लिडरशिपचे लेसन्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे. एक मुन्नाबाई MBBS नावाचा चित्रपट आला होता. माहिती आहे का सगळ्यांना मुन्नाबाई MBBS? ना तो मुन्नाबाई जो आहे ना, तो एक विद्यार्थी म्हणून एका हॉस्पिटलमध्ये, म्हणजे ऑफकोर्स वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतो. तिकडचा त्या महाविद्यालयाचा एक ऍडमिनिस्ट्रेटर असतो, पोझिशनल लीडर असतो, डॉक्टर असताना. माहिती आहे का? त्या राग आला की तो हसत असतो. नाव त्याच्याकडे पद असतं. हा जो मुन्नाबाई आहे ना, हा विद्यार्थी म्हणून तिकडे जातो, पण ऍक्च्युली तो लीडर बनतो. कसं काय माहितीये? कारण तो तिकडच्या लोकांना त्यांच्या कामाच्या मागे कारण दाखवतो. कामाला कारणाची जोड. एक तुम्हाला आता सीन दाखवतो. ह्या सीन मध्ये ना, तिकडचा सगळ्यात क्षुल्लक काम करणारा माणूस असतो, तिकडचा झाडू मारणारा, साफसफाई कामगार. त्याला तो नेहमी त्रस्तच असतो. तो नेहमी असा चिडचिड असते त्याची. कारण त्याला असं वाटतं सगळ्यात तुच्छ, सगळ्यात फालतू काम मी या कंपनीमध्ये करतो, या हॉस्पिटलमध्ये करतो. काय करतो? झाडू मारतो मी. आणि त्याच्यामुळे तो नेहमी वैतागलेला असतो.
मुन्नाभाई त्याला भेटतो आणि मुन्नाभाई त्याच्या कामाला कारणाची जोड कशी देतो बघायला आवडेल का सगळ्यांना? लेट अस वॉच दिस व्हिडिओ. इस टाइम झाड़ू मारो तो भी कम है. हम इंसान है कि मशीन? कितना टाइम साफ करेगा? मैं मरता रहूंगा दिन भर, झाड़ू मारता रहूंगा. सब यहीं से जाएंगे, दूसरी जगह से नहीं जा सकते. अरे उधर मत चलो, अभी साफ किया है. सॉरी. क्या सॉरी? तुम तो सॉरी बोल के निकल जाएगा. सबका क्रिकेट अपन को सुनना पड़ेगा. सुनेगा? 30 साल से तो सुनता आया है. काका, नाम क्या है तुम्हारा? क्यों? कंप्लेन करने का है? मकसूद नाम है मेरा. जाओ करो. नहीं, कंप्लेन नहीं करने का, थैंक यू बोलने का है. सच्ची. तुम बहुत मस्त काम करते हैं मकसूद भाई. पेशेंट लोग जब ठीक होता है ना, तो सब डॉक्टर को थैंक यू बोलता है. तुम साला सबका कचरपट्टी उठाता है, तुमको कोई थैंक यू नहीं बोलता. मेरे को तुमको थैंक यू बोलने का मकसूद है. थैंक यू मकसूद है. चल बस, रुलाएगा क्या? काम करने दे. जा. सॉरी. कोई बात नहीं, जा जा, हो जाएगा साहब. जोरदार टाळ्या आपण वाजवूया. वो हा मकसूद आहे. त्याला असं वाटतं मी सगळ्यात तुच्छ काम करतो, मी सगळ्यात क्षुल्लक काम करतो. पण मुन्नाभाईने त्याच्या कामाला कारणाची जोड कशी लावली? सगळ्यात आधी तो चिडचिड करत होता. दिखता नाही है कि मैं इधर कर रहा हूं, कंप्लेन करने का जाओ करो. असतात ना असे टिपिकल लोक एकदम, कारण थँकलेस काम करत असतात. त्यांना असं वाटत असतं आपण साला फालतू काम करतो एकदम, आणि आपल्या कामाची कोणाला किंमत नाही, कारण आपण कामच असं करतो त्याला किंमत नाही. मुन्नाभाई जाऊन त्याला म्हणतो थँक्यू. तू बोलतो पहिला माणूस कोणीतरी थँक्यू बोलला मला. का? कारण जेव्हा इकडे पेशंट येतात, त्या पेशंट बरोबर त्यांचे नातेवाईक येतात. तो पेशंट स्वतः त्रस्त असतो, नातेवाईक पण टेन्शनमध्ये असतात. डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट देत असतात, नर्स असतो, वॉर्डबॉय असतो. आणि जेव्हा तो पेशंट बरं होतो, तो पेशंट स्वतः खूप खुश होतो आणि फॅमिली पण डॉक्टरला थँक्यू बोलतात, सगळ्यांना थँक्यू बोलतात. तुम्हाला कोण थँक्यू बोलत नाही. पण माझ्या मते त्या पेशंटला बरं करण्यामध्ये एक साफ वातावरण दिल्यामुळेच तो तिकडे बरा होतो. जर त्याला अशुद्ध वातावरण दिलं तर तो बरा होईल का? अजून जास्त इन्फेक्शन होईल त्याला, आणि बरा व्हायचा. तू त्याला बरं करण्यामध्ये तेवढंच योगदान देतोयस. थँक्यू व्हेरी मच. फर्स्ट टाइम त्या मकसूदला असं कळलं असेल की मी आयुष्यात डॉक्टर नाही बनू शकत कधी, पण जे डॉक्टर काम करतोय बहुतेक त्याच्यातच मी पण काहीतरी योगदान देतोय. आणि जाताना तो जो एकदम इरिटेटेड जो होता ना मकसूद, त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. आता तोच मुन्नाभाई त्या परत त्या ह्याच्यावरनं चाललोय आणि आता त्या स्माइल नाही, कुछ नाही, हो जाएगा. दिस इज द पॉवर ऑफ पर्पस. When you are working on a purpose which is bigger than you, you are more committed. विनम्रता श्रेष्ठ असते. जोरदार टाळ्या आपण वाजवूया त्यांच्यासाठी. जेव्हा आपण एखाद्या उद्देशासाठी काम करतोय जो खरंच मोठा आहे, त्यावेळेला आपण अर्थपूर्ण जीवन जगायला सुरू करतो. आणि त्यावेळेला सकाळी उठायला कारण लागतं, कारण मिळतं. पहिली आचार पद्धत कामाला कारणाची जोड. आपल्या बरोबर जी मंडळी काम करतात त्यांना कारण मिळालंय का काहीतरी काम करायला? की ते पण काम करतात कारण पगार मिळतो का? ते पण काम करतात कारण रोजीरोटी होतीये का? ते पण काम करतात फक्त उदरनिर्वाह होतो? जर हे कारण छोटं असेल तर त्यांचं मोटिवेशन लेवल पण छोटं असेल. आर यू विथ मी एव्हरीबॉडी? फॅन्टॅस्टिक. दॅट इज द फर्स्ट आचार पद्धत. दुसरी आचार पद्धत उत्कृष्ट स्नेहसंबंध जोपासणे. आपल्या लोकांबरोबर, आपल्या टीम बरोबर, आपल्या ऑर्गनायझेशन मधल्या लोकांबरोबर. ऑलवेज रिमेंबर, यू वर्क विथ पीपल नॉट पेपर्स. आपण भिंतींबरोबर काम नाही करत, आपण कम्प्युटर बरोबर काम नाही करत, आपण खुर्च्या, दरवाजे, टेबल यांच्या बरोबर काम नाही करत, आपण एअर कंडिशनर बरोबर काम नाही करत, आपण आपल्या पेन बरोबर काम नाही करत. आपण माणसांबरोबर काम करतोय. आणि माणसं आहेत तर त्यांच्या भावना आहेत, आणि माणूस आहे तर त्याच्या वल्नरेबिलिटीज पण आहेत. आर यू अ पर्सन हू आर देअर टू बिल्ड अ ग्रेट टीम, अ ग्रेट रिलेशनशिप विथ एव्हरीबडी? काय करतात विजनरी लीडर्स? नंबर 1,
दे एस्टॅब्लिश ट्रस्ट. लीडर जे आहेत ते आपल्या टीमवर भरोसा ठेवतात आणि त्यांची टीम त्यांच्यावर भरोसा ठेवते. आणि हा भरोसा एस्टॅब्लिश करण्यासाठी काय करतात? सगळ्यात पहिली गोष्ट, दे लिसन टू देअर टीम. प्रत्येकाला ना काहीतरी बोलायचंय, त्यांचं ऐका. They have something to share about their life, about their family, about their problems, about their challenges, about their work, about their future. Give your ear to listen to them. ऐका. ह्याचा अर्थ ऐकल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो असं नाही, पण ऐकल्यामुळे ऍटलिस्ट त्या व्यक्तीला असं वाटतं की अरे ह्याला माझी काहीतरी कदर आहे. लिसन टू देम. नंबर 2, जेव्हा गरज लागेल तेव्हा सपोर्ट करा. यू सपोर्ट देम. नंबर 3, क्रिएट ट्रान्सपरन्सी. लपवाछपवी नका करू, ट्रान्सपरन्सी करा. ट्रान्सपरन्सी इज इक्वल टू ट्रस्ट. सगळ्यांना आरटीआय माहितीये का? आरटीआय, व्हॉट इज आरटीआय? राईट टू इन्फॉर्मेशन. म्हणजे आम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, काय चालू काय कंपनीमध्ये. पण बरेचसे उद्योजक लपवाछपवी करतात. ऑफकोर्स काही ट्रेड सिक्रेट असतात, त्या ज्या गोष्टी आहेत त्या एका विशिष्ट पातळीपर्यंतच असणं गरजेचं आहे. पण जनरली ऑर्गनायझेशन, हाऊ युअर ऑर्गनायझेशन इज परफॉर्मिंग, हाऊ द ऑर्गनायझेशन्स प्लॅन आर, इट शुड बी शेअर्ड विथ युअर टीम अँड दॅट एस्टॅब्लिशेस ट्रस्ट. आहात का तुम्ही सगळे माझ्याबरोबर? दॅट इज सेकंड आचार पद्धत. तिसरी आचार पद्धत, प्रेरित संघ बांधणी करणे. प्रेरित संघ बांधणी करणे. सेकंड वॉज building excellent relationship. It is about developing a compelling team. Team spirit कशी डेव्हलप करता येईल. एक एक्झाम्पल आपण घेऊया. टीम म्हटलं ना की मैदानी खेळ येतात. मैदानी खेळ तुमच्यापैकी बरेच जण कुठले ना कुठले मैदानी खेळ खेळले असाल. हॅलो, कुठले खेळलेत? मैदानी, ज्याच्यामध्ये टीम असते. टीम, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो खो. ठीक आहे, एवढे चालेल, हरकत नाही. हा, लपाछुपी, लंगडी धावकी. गुड. लप्पाछुपी मध्ये टीम असेल, 10 जण लपतात, 10 जण पकडतात, असं असेल मे बी काहीतरी वेगळं. टीमने लपत छपत. एनिवेज, नाउ क्रिकेट. लेट अस टेक एक्झाम्पल ऑफ क्रिकेट. नाउ एव्हरीबडी, भारत असा देश आहे ज्याच्यामध्ये क्रिकेटचं खूप एकदम जास्त कौतुक आहे. गल्ली गल्लीमध्ये आपण सगळे क्रिकेट खेळलेलं आहे आणि एकदम स्फुरण असतं ते क्रिकेट खेळताना. म्हणजे रविवारचा जो दिवस असतो बऱ्याच जणांसाठी अत्यंत महत्वाचा असतो, कारण आज आपल्याला जिंकायचं आहे, कुछ भी करके जीतने काय. आता क्रिकेट खेळत असताना तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. सपोज बॉलर बॉल टाकतोय, तुम्ही फिल्डिंग करताय आणि त्या बॉलरने एकदम खूप चांगला बॉल टाकला, बीट झाला तो प्लेअर. काय करतो आपण? अरे गोड बॉल, चल शाबाश शाबाश शाबाश, चल ले ले, अभी नेक्स्ट बॉल पे ले ले इसको. असं करतो की नाही आपण? हॅलो, यस और नो? कशाला करतो? टाकू दे ना बॉल त्याला शांतीमध्ये. काय होतं असं करून? हा, त्या बॉलरला वाटतं आयला चांगला पडलाय आता. व्हॉट डज दॅट मीन? रेकग्नाइज रिलेंटलेसली. रिलेंटलेस रेकग्निशन. ह्याचा अर्थ, जर तुमच्या बॉलरने जर चांगला बॉल टाकला आणि तुम्ही गुड बॉल असं तुम्ही बोलताय, हे बोलताना लगेच 500ची नोट काढून द्यायला लागते का? रेकग्निशन इज ऍब्सोल्युटली फ्री. आपण जेव्हा टीव्हीवर मॅच बघतो, महेंद्रसिंग धोनी मागे विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये असतो, तिकडे एक माईक लावलेला असतो आणि जेव्हा स्पिनर वगैरे बॉल टाकत असतो तेव्हा तो जवळ असतो त्या माईकच्या. प्रत्येक बॉल नंतर चल शाबाश ले ले इसको ले, अभी नेक्स्ट बॉल पे लेने के बोलतो की नाही तो? हॅलो, प्लीज टेल मी यस और नो? प्रत्येक बॉलला 50 ओव्हर ही इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग विथ हिज सबऑर्डिनेट, विथ हिज टीम. That is what leader does to build a team. Recognize relentlessly and reward routinely. हे 2 प्रिन्सिपल लक्षात ठेवा. Recognize relentlessly, reward routinely. महिन्यात एम्प्लॉई ऑफ द मंथ, क्वार्टरली रेकग्निशन, अॅन्युअल रेकग्निशन. Recognize relentlessly but reward routinely. इकडे लीडरची भूमिका जी आहे ना, ही स्वतः एक्झिक्युटरची नाही आहे, तर इकडे लीडरची भूमिका एका कोच सारखी आहे. And leader has to continuously observe his players, how they are performing, and continuously give them the feedback, continuously recognize them. If they do something good, catch them doing right things. But we catch people doing wrong things. If they do right thing, we don't recognize. You know why? उसके लिए तो पैसा देता है उसको. उसमें उसने बड़ा काम क्या किया, उसके तो पगार मिलता है ना तेरे को. यही तो अपेक्षित है तुम्हारे से. हेलो, आर यू विथ मी? सी, appreciate has got 2 meanings. appreciate म्हणजे
मराठीमध्ये भाषांतर प्रोत्साहन. आणि अजून एक शब्द आहे फायनान्स लँग्वेजमध्ये ॲप्रिसिएशन. काय अर्थ आहे त्याचा? मूल्यवर्धित होणे, म्हणजे त्याचं मूल्य वाढणे. सो ऑलवेज रिमेंबर, व्हॉट यू ॲप्रिशिएट गेट्स ॲप्रिशिएटेड. So if you are catching people doing wrong things, that means you are appreciating wrong things. So wrong things will get appreciated. So this is the third आचार पद्धत, प्रेरित संघ बांधणी करणे. नंबर 4, सतत सुधारणा करा, सतत सुधारणा करा, सतत सुधारणा करा. इकडे मगाशी सांगितलं आमची 200 करोडची कंपनी आता आम्ही करणार, 150 करोडची कंपनी आता करणार. सो आता वर्षभर जे काय केलं बस झाली, बनली आता, बरोबर नाही. उलट तिकडे पोचायला अजून सुधारणा करायला लागेल, अजून सिस्टम बिल्ड करायला लागेल, अजून प्रोसेसेस बिल्ड करायला लागेल, अजून माणसांना डेव्हलप करायला लागेल, अजून सुधारणा करावी लागेल. एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. राजीव बजाज माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? बजाज ऑटोचा सर्व राजीव बजाज. आय एम गोइंग टू शो यू वन व्हेरी इफेक्टिव्ह इम्पॉर्टंट व्हिडिओ ऑफ राजीव बजाज. त्याला एके ठिकाणी तरुण उद्योजकांना, तरुण लीडर्सना ऍड्रेस करायला बोलवलेलं आणि त्याला विचारलं की व्हॉट इज युअर जॉब. लेट्स वॉच दिस व्हिडिओ. The second story, friends, I want to share with you is to do with a Japanese professor who taught me a great lesson in management in the most insulting way possible. His name is Professor Yamaguchi. Yamaguchi-san, we used to call him. When I first met him, I was in charge of Bajaj Auto's R&D and engineering. We were working hard on the Pulsar. And he asked me a simple question, and run it through your minds as I am telling you this story. He asked me, what is your job? I said to him, Yamaguchi-san, I am Vice President Products. And his exact words to me were, stupid boy. That is your designation, that is not your job. What is your job? So I said to him, Yamaguchi-san, my job is to develop motorcycles. He said, oh, I see. You are working on the drawing board or on the CAD station. So I said, no, I am not personally actually working on the drawing board. He said, then what is your job? So there was a concept that time called design for manufacturing. I said to him, Yamaguchi-san, my job is to make a design which is very efficient for manufacturing. He said, oh, now I understand. Working on the machine is your job. I was thinking to myself, I am Rajiv Bajaj and he's making a worker out of me. So I said, no, Yamaguchi-san, I don't work on the machine myself. Then he said, then what is your job? So I was getting very anxious by then. I said to him, Yamaguchi-san, my job is to develop such beautiful motorcycles that all the boys sitting here should want to buy it. Maybe some girls also, I don't know. He said, oh, now I understand. You are salesman in dealer workshop. You are working in dealership. I said, no, Yamaguchi-san, I am not doing that also. So then he looked at me and he said, you don't design, you don't make, you don't sell, then what is your job? Then after some time he smiled and he said, I know you are a manager, only talking is your job. So he said, you people, you so-called managers in companies, you don't do anything with your own hands. See, at least a surgeon, a cricketer, a musician, a chef, all these professionals have to work very hard with their hands. But managers only working with the mouth. Only yak, blah, 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 blah all the time. So then I only asked him, please tell me what is my job. And he said, the third important word I want to leave with you, improvement is your job. Every day you must ask yourself, can you create an environment, can you create an atmosphere in your company so that everybody who comes there is motivated to do better than he did yesterday? If you can create this kind of empowerment, enablement, then you are doing your job. I was very happy because I thought I had learned something. Next day, Yamaguchi-san came to Bajaj Auto. First thing he asked me, what is your job? I said, Yamaguchi-san, improvement is my job. Immediately he asked me, good,
What is your action? I said, what do you mean? He said, this is the problem with Indian people. In India, nobody does. Only Ganesha does, Ganesha does, Ganesha does. He said, yesterday I told you, improvement is your job. You accepted it. But you have not taken any action since morning. You are only talking again. Improvement is my job, improvement is my job. So friends, what I want to say to you through these two stories of 4 words is that as you go forward, whether you go into politics or you go into any other profession, ask yourself, when you have any pain in life, because life will offer you a pain or the other every now and then. When you have any pain, ask yourself, is my direction correct? Is my direction logical and ethical? Is my direction a shortcut? Am I taking a roundabout route, or is my direction correct? 2, if my direction is correct, is all of me aligned, or am I distracted, am I fragmented? Am I looking here and there? Is my mind somewhere else, my body somewhere else? Or is all of me aligned in my direction? 3, every day you go to work, ask yourself, what can I do better today? And 4, whenever you get an idea to do something better, please put it into action. I think if we follow these 4 words, I hope some of you will agree with me, we can achieve both prosperity and happiness. जोरदार टाळ्या आपण वाजवूया. Wow. So what is your job? Improvement is your job. सतत सुधारणा. उद्याची ऑर्गनायझेशन बिल्ड करायची आहे. आपल्या प्रोसेसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट करा, आपल्या लोकांमध्ये इम्प्रूव्हमेंट करा. लोकांमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे, त्यांच्या स्किल्स आणि ॲबिलिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करा. आणि ऑर्गनायझेशनमध्ये जर काम करायचं तर अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनल प्रोसेसेस ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आणा. 5वं, स्वव्यवस्थापन करणे. बरेचसे उद्योजक जे आहेत ना, ह्याच्या बाबतीमध्ये अत्यंत उदासीन वाटतात मला. स्वतःचं व्यवस्थापन, स्वतःचं टाइम मॅनेजमेंट. आम्ही फाउंडेशन मध्ये टूल शिकवतो. जे फाउंडेशन वाली मंडळी बसलेत, कुठलं टूल शिकवतो? PMT, पर्सनल मॅनेजमेंट टूल. ना उद्योजकाला जर मोठी ऑर्गनायझेशन बिल्ड करायचं, याचा अर्थ आपल्याला भरपूर काम करायचं ना, जास्त काम. तुम्हाला तर 43 करोडची ऑर्डर मिळाली साहेब, याचा अर्थ काम भी अपना बढ़ गए, काम बढ़ गए. एक सिंपल फॉर्म्युला सांगतो स्वव्यवस्थापनाचा. जेवढं जास्त काम तेवढं डिटेल मध्ये प्लॅनिंग. परत बोला माझ्या बरोबर, जेवढं जास्त काम तेवढं डिटेल मध्ये प्लॅनिंग, तपशीलवार प्लॅनिंग, डिटेल मध्ये. अर्ध्या तासाचं, 1 तासाचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. सो जेवढं जास्त काम तेवढं डिटेल मध्ये प्लॅनिंग, नंबर 1. नंबर 2, जेवढ्या जास्त जबाबदाऱ्या तेवढा विचार करायला वेळ जास्त. If you want to build a very big organization, you have got very big responsibility. You have got very big responsibility. तुमच्याकडे मोठे प्रोजेक्ट येत आहेत, तुमची टीम आता मोठी होणार आहे, तुम्हाला फायनान्स मोठा लागणार आहे, तुम्हाला मोठे क्लायंट क्रॅक करायचे आहेत, तुम्हाला सिस्टम बिल्ड करायचे, खूप मोठी जबाबदारी आहे. आणि जर जास्त जबाबदाऱ्या आहेत तर त्या जबाबदाऱ्या निभावणार कशा प्रकारे, हा विचार करायला वेळ द्यावा लागतो. सो व्हॉट यू हॅव टू डू, आठवड्यातून 1 दिवस 1 ते 2 तास स्पेशली अलिप्त राहा आणि फक्त प्लॅनिंगला द्या, विचार करायला द्या. कसं करणार आहे मी, काय करणार आहे, या आठवड्यामध्ये काय काय महत्वाचं आहे, काय काय मला करायला पाहिजे. अँड पुट इट इन युअर शेड्यूल, पुट इट इन युअर प्लॅन. मी असं बघतो बऱ्याच जणांचा जो पूर्ण आठवडाचा रिकामी असतो, रिकामी. आणि जे समोर वाढलं जाईल तर खायचं म्हणजे त्याच्यावर तुटून पडायचं. सो दे डोंट हॅव प्लॅन. सो स्वव्यवस्थापन, नंबर 5th आचार पद्धत. नंबर 6 काय लिहिलं, मोठ्याने वाचूया. स्वतःचं नेतृत्व करा. सिंपल आहे. तुमच्या ऑर्गनायझेशनला तुम्हाला एक लीडर द्यायचा आहे. यू हॅव टू गिव्ह अ लीडर टू युअर ऑर्गनायझेशन. तो असा लीडर असायला पाहिजे ज्याला तुम्हाला पण फॉलो करावं असं वाटलं पाहिजे. हॅलो, आर यू विथ मी? आर यू दॅट लीडर whom you would like to follow yourself? First of all, leader leads himself first and then he leads his organization. So what you have to do to lead yourself? Leading yourself, you have to continuously update yourself. स्वतःला वेगवेगळे आपले जे आस्पेक्ट आहेत त्याला अपडेट करा. यू हॅव टू अपडेट युअरसेल्फ फिजिकली, शारीरिकरित्या. एनर्जी जी आहे ती आपल्याला मेंटेन करायची, ती अपडेट करायची. सो यू हॅव टू अपडेट युअरसेल्फ फिजिकली. नंबर 2, अपडेट युअरसेल्फ मेंटली.
स्वतःचं ज्ञान, स्वतःची कौशल्य शार्पन करत राहा. लीडर असा असला पाहिजे ज्याच्यावर 10 मिनिटं जरी बसलो ना तरी असं वाटतं काहीतरी नवीन घेऊन आलो आज त्याच्याकडनं. लीडरला मी का फॉलो करणार? कारण ही हॅज समथिंग मोर दॅन मी. प्लीज टेल मी यस ऑर नो. जर लीडर पण उपट सोंड्या, मी पण उपट सोंड्या, त्याला पण काही येत नाही, मला पण आधीपासून काही यायचं नाही, तर मी कशाला फॉलो करणार त्याला? उलट आपल्याला असं वाटतं ऍक्च्युली मी ह्याचा बॉस व्हायला पाहिजे होतो, मी ह्याच्यापेक्षा ऍटलीस्ट चांगलं लीड करू शकतो. सो अपडेट युअर सेल्फ मेंटली, अपडेट युअर सेल्फ इमोशनली. इमोशनल अपडेट कसं करायचं? देर आर सर्टन ऍक्टिव्हिटीज विच रिएनर्जाइज यू. आपल्याला काही एनर्जाइज करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज असतात ज्याच्याने आपली एनर्जी फुल होते. It can be anything. It can be maybe going for a vacation. It can be maybe playing sports, watching a movie, singing songs, anything. असा काहीतरी विरंगुळा. आमचे इकडे एक मित्रांचा आमचा ग्रुप आहे, आम्ही महिन्यातून एकदा जात असतो फिरायला, फुल चार्ज होऊन येतो. त्यांना त्यांच्यावर 2-3 दिवस बाहेर जाऊन आलो की. सो निसर्गाच्या सानिध्यामध्ये जायचं, अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला रिसोर्सफुल बनवतात. सो ना, अपडेट युअर सेल्फ मेंटली, अपडेट युअर सेल्फ इमोशनली, अपडेट युअर सेल्फ फिजिकली. And that is how you will start leading yourself first. And if you can lead yourself first, then your organization can lead you. Are you with me? That is the 6th आचार पद्धत. आणि शेवटची आचार पद्धत आहे नवीन कल्पना आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन द्या. एक्सपेरिमेंट करा, प्रयोग करा. आपल्या कंपनीला एक प्रयोगशाळा बनवा. आपल्या कंपनीमध्ये ना जेवढी माणसं आहेत ना तेवढे मेंदू आहेत. स्वतःला सिंपल प्रश्न विचारा, किती मेंदू कंपनीच्या ग्रोथसाठी काम करतायत? Every person has got ideas. Every person has got different creativity in their mind. Encourage them. त्यांना पण सांगा, बोल ना, क्या करने का, तेरे को क्या, चल करके देखते. आणि असं एन्व्हायरमेंट जर बिल्ड झालं ना तर एका वेळेला जेवढ्या ऑर्गनायझेशन मध्ये मेंदू आहेत ते सगळे मेंदू कामाला लागतात. जस्ट विचार करा, कंपनीमधला प्रत्येक मेंदू जर कंपनीच्या ग्रोथसाठी, कंपनीच्या विजनसाठी जर काम करायला लागला तर आपण खरोखरच विजनरी ऑर्गनायझेशन बिल्ड करू शकतो. 7 आचार पद्धती मी तुमच्या समोर सांगितल्या. विजनरी नेतृत्वाच्या 7 आचार पद्धत. माझ्या बरोबर सगळ्यांनी मोठ्याने बोला. पहिली आचार पद्धत काय लिहिली आहे? कामाला कारणाची जोड. कनेक्टिंग पेचेक टू पर्पज असं मी त्याला म्हणतो. पेचेक टू पर्पज. नंबर 2, उत्कृष्ट स्नेहसंबंध जोपासा आपल्या टीम बरोबर. नंबर 3, प्रेरित संघ बांधणी करा. एक कंपेलिंग टीम बनवा, एक मोटिवेशनल अशी टीम बनवा. आणि त्याच्यासाठी मी एक सिंपल मंत्र सांगितला, रेकॉग्नाइज रिलेंटलेसली अँड रिवॉर्ड रुटीनली. नंबर 4, सतत सुधारणा करा. सतत स्वतःमध्ये, आपल्या टीम मध्ये, आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये, सिस्टम प्रोसेसेस मध्ये. 5, स्वव्यवस्थापन करा. टाइम मॅनेजमेंटचं सूत्र मी सांगितलं, जेवढं जास्त काम तेवढं डिटेलमध्ये प्लॅनिंग, जेवढ्या जास्त जबाबदाऱ्या तेवढा विचार करायला वेळ जास्त. नंबर 6, स्वतःचं नेतृत्व करा. स्वतःला अपडेटेड ठेवा, इमोशनली, मेंटली, फिजिकली. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आपल्या कंपनीमध्ये सतत नवीन कल्पना आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन द्या, एनकरेज करा. विजनरी ऑर्गनायझेशन बिल्ड करण्यासाठी आणि स्वतःमध्ये एक विजनरी लीडरची कॅपेबिलिटी बिल्ड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा.